हाय गायज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? चला तर मग आज बघूयात माझा श्रावणी दुसरा सोमवार कशा प्रकारे होतोय. तर मी उठून पहिल्यांदा आंघोळ करायची होती. म्हणलं पहिलं दूध तापून घ्यावं. मग दूध वगैरे तापवलं, मग आंघोळीला पाणी घेतलं. म्हणजे माझं पाणी लगेच भाऊजींनी घेतलं. हे तर काय झोपलेले, त्यांना आज सुट्टी होती. भाऊजी पण बसलेले नाश्ता करत. मग माझी आंघोळ वगैरे झाली मस्त. आणि मग मी ह्यांना उठवलं, पण हे काय उठलेच नाही. मग मी देवपूजा करायला घेतली, देवपूजा वगैरे केली. देवपूजा करत करत भाजी वगैरे टाकलेली मी, ते काय ब्लॉकमध्ये दाखवलं नाही. आता म्हणलं सुंदर अशी रांगोळी काढावी. मग मला काढायची होती अशी रांगोळी. आता म्हणलं येईल की नाही मला काय माहिती नाही, पण मी म्हणलं चला ट्राय करूया. आणि मग ट्राय करायला लागले, म्हणजे आली बरं का. आता तुम्हीच बघा, मला तुम्हीच सांगा नक्की माझी रांगोळी कशी आली आहे ते. मी अशी रांगोळी काढली, सेम टू सेम आलेली, एकदम काहीच फरक नाही. फक्त आता मीच माझ्या चुका काढते म्हणल्यावरती कसं. आणि नंतर मग सगळे जेवायला बसलेले, माझा तर काय उपवास होता. मग यांना सगळ्यांना, हे आहेत आमचे शेजारचे गणू, म्हणजे तुम्हाला सुसाजी माहितीच आहे, त्यांचा मुलगा छोटा. मग मम्मी हे सगळे जेवायला बसलेले. मला तर काय उपवास होता, त्याच्यामुळं मला तर काय खायलाच नव्हतं. भूक लागलेली म्हणून ह्यांनी मला प्रेमाने काकडी वगैरे चारली. गणू गेले ते फराळाचं आणायला. तोपर्यंत मी शेंगदाण्याचा कूट आणि गूळ खाल्ला. आणि तोपर्यंत केळी घेऊन आले गणू. आणि मग आम्हाला जायचं होतं, तर मला शेजारच्या काकूंनी हळदी कुंकवाला सांगितलेलं. तर मोत्या लागला लगेच आम्हाला भुकायला. हा तर नुसता भुकत असतो. मग सोबत माझे हेच येत होते, कारण मम्मी तर काही घरी नव्हते. मग ते फराळाचं वगैरे घेऊन आलोत. आणि हे तर मला येताना म्हणत होते मी अजिबात खाणार नाही, मला अजिबात आवडत नाही. आणि घरी आले आले माझी डिश ह्यांनीच ओढून खाल्ली. मी तर काय खाणार होते, मला उपवास होता. नंतर ना मग मी लागले स्वयंपाकाला रात्रीच्या. आणि उत्तप्पा करावं म्हणलं आज, कारण सकाळचा स्वयंपाक पण भरपूर होता. आणि हे मला कांदा वगैरे चिरून देत होते. चला बाबा म्हणलं, आता फर्स्ट टाईम एवढी कामात मदत करतायत तर करू द्यात म्हणलं. आणि मग मी मिक्सरला, म्हणजे काय करायचं, तो उत्तप्पा करायचा होता. मग ह्यांनी मला मिरच्या वगैरे कापून दिल्या. मी आधीच रवा वगैरे भिजत घातलेला, म्हणजे हळदी कुंकवाला जायच्या आधी. मग तो रवा आणि पोहे मिक्सरला बारीक करून घेतले. आणि मग ह्यांचं चाललेलं टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि मिरच्या मला चिरून देत होते. आणि मग चला तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग असा होता माझा श्रावणी दुसरा सोमवार. आता मी निवांत अशी बसली आहे. तुम्ही पण नक्की श्रावणी सोमवारमधले उपवास करत जावा, आपल्या मिस्टरांसाठी चांगले असतात. चलो बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.